Welcome to my YouTube channel Pallavi Beauty Parlor, Skin Care and Skin Routine. आजपासून आपल्या चॅनलवरती तुम्हाला स्किन केअर, स्किन रूटीन काय केलं पाहिजे ते शिकवलं जाईल. तर जय स्वामीनारायण. आजपासून आपल्या चॅनलची सुरुवात होत आहे. आता बघा माझी स्किन कशी आहे, की ऑइली पण आहे आणि खूप सुरकुत्या पण पडलेल्या आहेत. डोळ्यांजवळ सुरकुत्या आहे. दोन्ही डोळ्यांच्या खाली कपाळावरती भरपूर सुरकुत्या पडलेल्या आहे. आपण एज 33, 34च्या एजमध्ये असलो किंवा 30 अप टू 30 जर आपलं वय असेल तर काही ना काही प्रॉब्लेम क्रिएट होतच असतात. तर स्किन रूटीन आपण कशी केली पाहिजे त्याच्यासाठी चला आपण बघूया. सर्वात आधी तर मी फेस वॉश करून घेतलेला आहे यूज अँड थ्रोच्या स्पॉन्जने आणि स्पॉन्जने याच्यासाठी की आपल्या चेहऱ्यावरती कामं केलेले होते मी आणि कामं करून माझ्या चेहऱ्यावरती घाम, डस्ट आणि ऑइल सिक्रेशन झालेलं होतं. मग मी ते वॉश करून घेतलं आधी आणि वॉश केल्यानंतर पूर्ण बॉडीला रुमाल लावला, कारण की डस्ट पडली ना पाहिजे क्रीमची. आणि मी घेतलेलं आहे केसरचं क्रीम, कोल्ड क्रीम आहे, पण इतकं छान आणि इतकं स्मूथ आहे की हातावर ते घेतल्यानंतरच हाताला एकदम मॉइस्ट होऊन जातं आणि ऑइल सिक्रेशन होतं त्याच्यामधून, खूप छान आहे. आता माझी स्किन पण ऑइलीच आहे आणि ते पण ऑइलीच आहे, पण मला ते याच्यासाठी पाहिजे होतं की माझे होठ आणि माझी स्किन अंडर आय माझं जे आहे तिथं खूप सुरकुत्या पडलेल्या होत्या. पण मला मसाज त्याच्यानेच आवडते आणि मी त्याच्यानेच करते. आता दोन्ही हात घ्यायचे आणि टॅप टॅप करून घ्यायचं, फुल बॉडीला टॅप टॅप करायचं, मानेपासून तर कपाळापर्यंत टॅप टॅप करून घ्यायचं. टॅप टॅप याच्यासाठी करायचं की ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होत असतं आणि फुल बॉडीला खालून वरती न्यायचं. आता लक्षात ठेवा की दोन्ही हात क्रॉसमध्ये ठेवायचे. डावा हात उजव्या बाजूला, उजवा हात डाव्या बाजूला आणि क्रॉसमध्ये मसाज करून घ्यायची. आणि मसाज करताना या ज्या सुरकुत्या असतात त्या सुरकुत्या मोडून जातात. आता बघा माझ्या सुरकुत्या म्हणजे ॲक्सेस बॉडी जी असते, चरबी जी आलेली असते ती कमी करण्याचं काम हे करत असते मसाज आणि प्रॉपर फिनिशिंग तिथं देत असते. आणि हे 10 वेळा करायचं. आणि आता हे जे स्टेप्स आहे 2 बोटांनी करायची आणि पूर्ण खालची जे 3 बोटं शिल्लक राहत आहे ते 3 बोटं आपल्या जॉ लाईनला खाली लावून पूर्ण मसाज करून घ्यायची. आता हे मसाज झाली की आपल्याला करायची आहे हनुवटीवरती मसाज. तर हनुवटीवरती मी जशी करते आहे त्याच प्रकारे करायची, जेणेकरून जॉ लाईन आणि हनुवटी खूप सुंदर दिसते. आणि आपल्या ओठांच्या वरची अप्पर लिप्स आणि लोअर लिप्स या भागामध्ये आपले मंकी पॅचेस येत असतात. तर मंकी पॅचेस येत असल्यामुळे तिथं खूप चुरगड्या पडतात. तर मग आपण त्या फक्त 2 बोटांनी, पहिल्या 2 बोटांनी ते मोकळे करून घ्यायचे. आणि याच्यासाठी भुजंगासनची सुद्धा मसाज आहे, ती मी तुम्हाला नंतर योगा क्लास घेईल, त्या योगा क्लासमध्ये मी तुम्हाला क्लिअर करेल. नाकाजवळती तीच बोटं नाकाजवळ ठेवायची आणि प्रॉपर शेप त्या नाकाला देता येईल म्हणून तिथं करायची. आता आणि डोळ्यांपासून तर पूर्ण फोरहेडपर्यंत ही मसाज घ्यायची, डोळ्याच्या खालची. अंडर आयचा जो भाग आहे तो आणि थोडासा भाग आपल्या गालाचा पण करायचा, कारण गालाच्या वरती पण ते सुरकुत्या आलेल्या आहेत. तर त्या मोडण्यासाठी 2 बोटं गालावरून आणि च्यावरून फिरवायचे. आणि आता राहिली आपली वरची आयब्रोच्या खाली, म्हणजे डोळ्यांच्या बाऊलवरती जी मसाज आहे ती करायची प्रॉपर 3-4 वेळेसच करायची. आणि ही जी मसाज करते ती डोळ्यांच्या वरती सुरकुत्या आलेल्या असतात त्याच्यासाठी, जी बॉडी तयार झालेली असते ती मोडण्यासाठी आणि ते प्रॉपर जागा करून बसतात त्याच्यासाठी हे अशी मसाज करणे खूप गरजेची असते. आणि त्याच्यानंतर राहिली आता सुरकुत्या कपाळावरच्या. जर उभ्या असल्या तर आडवी मसाज करायची आणि आडव्या असल्या तर उभी मसाज करायची. तर आता माझ्या आडव्या पण पडत आहेत आणि उभ्या पण पडत आहेत. तर मी आडव्या सुरकुत्यांसाठी उभी मसाज करत आहे, की हाताने वरच्या साईडला अप्पर भागाला नेत आहे. ओके. आणि जो भाग माझा उभा आहे, उभ्या सुरकुत्या ज्या पडत आहे त्याच्यासाठी आडवी मसाज करायची. ओके. तर आता तुम्ही जर हे लक्षात ठेवलं तर तुमच्या सुरकुत्या चेहऱ्यावरच्या खूप कमी होतील आणि तुमची चेहरा एकदम व्यवस्थित दिसेल. आणि ही मसाज जर तुम्ही रोज 5 मिनिट
10 मिनिट करत गेले तर खूप फरक पडतो. मग त्याच्या ठिकाणी जर मी क्रीम घेतलेला आहे तर तुम्ही दुसरं काही घेऊ शकता. आता हे जे 3 भाग आहे, जॉ लाईन, चिक्स लाईन आणि फोरहेड. तर ह्याच्यासाठी मसाज तुम्ही बघू शकता. एक हात आडवा घ्यायचा, एक हात उभा घ्यायचा आणि कंटिन्युअसली प्रोसेस करायची. जॉ लाईन झाली की चिक्स लाईन घ्यायची, चिक्स लाईन झाली की फोरहेड घ्यायचं. कंटिन्यू. आता परत हे घ्यायचं, एक हात आडवा घ्यायचा, एक हात उभा ठेवायचा आणि कंटिन्यू हिप्स प्रोसेस करत राहायची. जॉ लाईन घ्यायची, जॉ लाईन झाली की चिक्स लाईन घ्यायची, चिक्स लाईन झाली की फोरहेड घ्यायचं. ओके. आणि पूर्णचं पूर्ण वरती फोरहेडला मर्ज करून घ्यायचं प्रॉपर. आता ही झाली आपली पूर्ण प्रोसेस. तर आता हे गालाची जी एस बॉडी आहे ती कानाच्या जवळ जमा होऊन जाते बघा. कानाच्या जवळ जमा होते आणि ती जमा होऊन ती खूप एस दिसायला लागते. मग ती मोडण्यासाठी मी जी क्लॉकवाईज करते आहे डायरेक्शनने, ती क्लॉकवाईज करायची. परत थोड्या टायमाने अँटी क्लॉकवाईज करायची, जेणेकरून ती तिथं जी असं एस जमलेलं असतं ते निघून जातं आणि ते कानाच्या मागे ढकलायचं असतं ते स्किन. ओके. आणि बघा किती प्रॉपर म्हणजे असं वाटतच नाही आहे की काहीतरी हे केलं आहे म्हणून. पूर्ण क्रीम बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब झालेला आहे आणि तुम्ही या ठिकाणी तुम्ही काही पण वापरू शकता. ॲलोवेरा जेल आपल्या दारी येतं ॲलोवेरा, ते ॲलोवेरा जेलसुद्धा तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला ते पण नाही मिळालं तर दूध घ्या, साय घ्या. पण साय यूज करत असताना फक्त ड्राय स्किनसाठीच तुम्ही साय आणि दूध यूज करू शकता. कारण ऑइलसाठी तुम्ही ते वापरू शकत नाही. कारण ॲक्ने पिंपल्सचे प्रॉब्लेम येऊ शकता. त्याच्यामुळे साय ड्राय स्किनवाल्यांनीच यूज करा आणि दूध पण ड्राय स्किनवाल्यांनीच यूज करा. आता मी हे कोल्ड क्रीम यूज केलेलं आहे, ते पण आहे केसर मलाईचं आहे. तर माझी ऑइली स्किन होती, पण तरी मला ते सूट झालेलं आहे म्हणून मी ते वापरत असते. आणि रेग्युलर माझं रुटीन आहे ते मी रात्री झोपताना करते, पण तुम्हाला दिवसा दाखवायचं होतं म्हणून मी मसाज पूर्ण केलेली आहे. आणि बघा तुम्ही बघू शकता की सुरकुत्या एक वेळा मसाज केल्यानं त्या जात नसतात. 3 महिने 2 महिने कंटिन्यू रुटीन ठेवा की ते होईलच. रोज जरी 5 मिनिटं केले ना तरी होऊनच जाईल. थँक्स फॉर वॉचिंग. चॅनलला सबस्क्राईब करा. जय स्वामीनारायण.